दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी 15 कोटींचं घबाड सापडलंय। दरम्यान यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। यशवंत वर्मा यांची अलाहाबाद कोर्टामध्ये बदली करण्यात आली। यानंतर अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनने त्यांचा विरोध केलाय। पाहूयात। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घरी पैशांचं घबाड। अग्निशमन दलाला घरात सापडली 15 कोटींची रक्कम। 15 कोटींचं घबाड, न्यायाधीशांची फक्त बदली। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घरात 15 कोटींची रक्कम आढळली आहे। दरम्यान यानंतर यशवंत वर्मा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। न्यायाधीश यशवंत वर्मा यांना अलाहाबादच्या उच्च न्यायालयात त्यांच्या मूळ पोस्टिंगवर पाठवण्यात आलंय। न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती। यशवंत वर्मांचं कुटुंब त्या दिवशी घरात नव्हतं। यशवंत वर्मा यांनी घरात आग लागल्याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली। दरम्यान अग्निशमन दलाची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यशवंत वर्मांच्या घरी पोहोचली। आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाला घरात 15 कोटींची रक्कम सापडली। एक जज के घर पे 15 लाख रुपया 15 करोड़ रुपया कैश मिल रहा है, उसको घर वापसी का इनाम दिया जा रहा है। क्या हाईकोर्ट इलाहाबाद हाईकोर्ट क्या डस्टबिन है, कचरा बिन है? करप्शन के खिलाफ हाईकोर्ट बार बिल्कुल स्ट्रांग फुटिंग पे खड़ा है। हम उसका स्वागत यहां नहीं होने देंगे। उनका ज्वाइनिंग अगर होती है, वी विल साइन डाई द हाईकोर्ट, लॉयर्स विल एब्स्टेन फ्रॉम वर्क। न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या रकमेनंतर खासदार संजय राऊतांनी देखील प्रश्न उपस्थित केले। देशाच्या न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढलाय, तसंच 15 कोटी कमी रक्कम आहे, किमान 200 कोटी सापडायला पाहिजेत असं लोकांचं मत असल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। पैसे नाही सापडले, 15 कोटी रुपये सापडले। 15 कोटी रुपये सापडले। काही लोकांचं म्हणणं आहे 15 कोटी लहान रक्कम आहे, मोठी रक्कम असावी, किमान 200 कोटी सापडायला पाहिजे। या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे याचं हे एक उदाहरण आहे, नियतीनं समोर आणलेलं उदाहरण आहे। यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या 15 कोटींनंतर कारवाई म्हणून त्यांची बदली करण्यात आली। अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली, मात्र अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशन कडून त्यांचा विरोध करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।